ॲग्रो सम्राट ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण कांदा लागवडीबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। महाराष्ट्रात हिवाळ्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते। कांदा लागवडीच्या साधारणतः दोन पद्धती आहेत, एक रोप तयार करून कांदा लागवड आणि दुसरी बिया विस्कटून म्हणजे बियांची पेरणी करून कांदा लागवड केली जाते। तर ह्या दोन्ही प्रकारचे आपण दोन वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत। चा व्हिडिओ आपण बनवणार आहे रोप तयार करून कशा कांदा लागवड केली जाते त्याबद्दल। तर आपण रोप कशी तयार करायची आणि कांद्याची लागवड कशी करायची त्याबद्दल आपण जाणून घेऊया। कांद्याचं रोप लागवडीसाठी आपल्याला कांद्याची रोप बनवून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, समजा आपल्याला 2.5 एकर क्षेत्रावर कांद्याची जर लागवड करायची असेल तर त्यासाठी साधारणतः 10 गुंठे कांद्याचं रोप तयार करण्यासाठी लागतं। हे 10 गुंठ्यात आपल्याला पहिल्यांदा रोप तयार करून घ्यावं लागेल। त्यातून जी रोपं तयार होतील त्यातून आपण 2.5 एकरावर कांदा लावू शकतो। आता रोप तयार करण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला पहिल्यांदा 10 गुंठ क्षेत्रावर जमिनीची उभी आडव्या प्रकारची नांगरट करून घ्यावी लागेल आणि नांगरट केल्यानंतर जमीन भुसभुशीत करण्यासाठी रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत करून घ्यायचे आणि जमीन भुसभुशीत केल्यानंतर अशा प्रकारचे वाफे सोडून घ्यायच्यात ज्यात आपण कांद्याचे बी विस्कटणार आहोत रोपं तयार करण्यासाठी। आणि ह्या वाफ्यामध्ये कांद्याचे बी विस्कटल्यानंतर ते बी मुजवण्यासाठी हलक्या हातानं रेगा मारून घ्यायच्या आणि पाणी द्यायचे। कांद्याची रोपं टाकल्यानंतर म्हणजे बी विस्कटल्यानंतर दर 8 दिवसांनी त्याला पाणी देणं गरजेचं असतं। तसेच आवश्यकतेनुसार खतही दिली पाहिजेत। कांदा रोपावर करपा रोगाची लवकर प्रादुर्भाव होतो, त्यासाठी योग्य त्या औषधांची फवारणी घेणं गरजेचं आहे। आणि हे सगळं झाल्यानंतर साधारणतः 1.5 महिन्यानंतर म्हणजे आपण रोप टाकल्यानंतर रोप बनवायला टाकल्यानंतर 1.5 महिन्यानंतर अशा प्रकारे रोप आपली लागवडीसाठी तयार होतात। आता रोप लागवडीसाठी तयार झालेत हे आपण कसं ओळखायचं तर जे कांद्याचं रोप आहे ते आपण एक उपटून बघायचे आणि त्याच्या खाली जी गुट्टे म्हणजे जो कांदा लहान असतो तो आपल्या हरभऱ्याच्या दाण्या एवढा तयार झाला तर समजायचं की हे रोप लावण्यायोग्य। आपण बघूया। आता हे कांद्याचं रोप आपण बघितलं, ही जी गुट्टी आहे ही साधारणतः वाटाणे एवढी किंवा हरभऱ्या एवढी झालेली आहे, म्हणजे हे रोप लावण्यायोग्य झाले। आता रोप लागवडीसाठी ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस काय दक्षता घ्यायची ते आपण बघूया। आता आपली कांद्याची रोपं तयार झाली आहेत। कांदा लागवडीसाठी रोप काढताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे। रोप काढण्या अगोदर 2 दिवस किमान रोपांना पाणी द्यायचे, त्यामुळे जमीन ओली राहते आणि कांद्याची रोपं काढणं आपल्याला सोपं जातं। अशा प्रकारे कुशल कामगारांच्या मदतीनं आपल्याला रोपं काढून घ्यायच्यात। रोपं जमिनीतून काढताना त्याची मुळं तुटणार नाहीत याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे, जेणेकरून रोपांची पुनर्लागवड करताना म्हणजेच रोपं पुन्हा लावताना रोपांची मर होणार नाही आणि रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होईल। रोपं काढून झाल्यानंतर रोपांच्या पेंड्या बांधून घ्यायच्यात आपल्याला आणि रोपांची पात जी आहे ती मुळापासून साधारणपणे 5 ते 6 इंच अंतर ठेवून कापून घ्यायचे। पात कापून घेण्याचे फायदे अनेक आहेत, जसं की रोपं लागवड करणं सोपं जातं आपल्याला, रोपं लवकर चिटकून निघतात त्यामुळं, आणि नवीन पातीची फूटही चांगल्या प्रकारे होते। त्यासाठी आपल्याला रोपांची पात कापून घेणं आवश्यक आहे। मित्रांनो, आज आपण कांद्याच्या प्रत्यक्ष लागवडीला सुरुवात करतोय। त्या अगोदर आपण लागवडीची तयारी कशी करायची ते बघून घेऊया। आपण डाळिंबीच्या पिकात आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड करतोय। कांदा लागवडीसाठी प्रथम अशा प्रकारे वाफे सोडून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये 2
ड्रिपच्या लॅटरल अंतरून घ्यायच्यात, म्हणजे आपल्याला जमीन चांगल्या प्रकारे भिजवता येईल. लागवडीच्या 2 दिवस अगोदर जमीन ओलावून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे आणि त्यानंतरच लागवडीला सुरुवात करायची आहे. कुशल आणि अनुभवी मजुरांच्या साह्यानं आपण आज कांद्याच्या लागवडीला सुरुवात केलेली आहे. आपण आता व्हिडिओत पाहू शकताय कांद्याची कशा प्रकारे लागवड केली जाते ती. कांद्याच्या दोन्ही रोपांमध्ये साधारणतः 4 इंचाचं किंवा 5 इंचाचं अंतर पाहिजे, जेणेकरून आपला कांदा चांगला पोसेल आणि त्याची साईजही चांगली होईल. मित्रांनो, कांदा लागवडीबद्दलचा आजचा व्हिडिओ आपण सविस्तर बघितला असेलच. आज व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे जर आपण कांदा लागवडीचे नियोजन केले आणि खत फवारणीचे योग्य प्रकारे नियोजन केले तर आपल्याला भरघोस उत्पन्न नक्कीच मिळेल. आता कांदा पिकाचे खत आणि औषध फवारणी संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तोही आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर लगेच म्हणजे काही दिवसात बघायला मिळेल. तोही आपण जरूर बघावा. कांद्याची रोपं तयार करून कांदा लागवड हा कांदा लागवडीच्या विविध पद्धतीचा दुसरा भाग आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून मित्रांनो जरूर सांगा. आणि शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.